मी आज एरंडोल तालुका इथनं आलेलो आहे। एरंडोल शहरातनं आमची प्रामुख्याने मागणी आहे का आताच महाराष्ट्र सरकारने एक गव्हर्नमेंट रिझोल्यूशन काढलेले आहेत। त्यामध्ये सप्टेंबर महिन्यापूर्वीपर्यंत जेवढा काही अतिवृष्टी आली, जे काही पूरग्रस्त जे काही परिस्थिती उद्भवली होती, त्यामध्ये आज आम्ही पाहिलं एरंडोल तालुका पूर्णपणे त्यात ग्रस्त झालेला होता। त्यात प्रामुख्याने एरंडोल शहरात पण गावात पाणी म्हणजे धरणातलं पाणी सोडल्यामुळे भरपूर मोठ्या प्रमाणात पाणी गावात शिरलं असल्या कारणामुळे अतिशय मोठ्या प्रमाणात लोकांच्या लोकवस्तीमध्ये पाणी आल्यामुळे नुकसान झालेलं होतं। त्या अनुषंगाने पंचनामेही झालेत। त्यात पण प्रामुख्याने जर पाहायला गेलं तर जे आमचं नदीकाठचं जो परिसर होता, अंजनी नदीकाठचं जे परिसर होता, फकीरवाडा असो, आमचा लांडापूरचा परिसर असो, आमचा केवडीपुरा असो, या ठिकाणी गोरगरीब लोकांची वस्ती आहे। ट्रिबल कास्टवाल्यांची वस्ती आहे। असं त्यांच्या घरात पाणी शिरल्यामुळे इलेक्ट्रॉनिक उपकरणांची दैनंदिन आयुष्यात लागणाऱ्या वस्तूंची त्यात वित्तीय हानी खूप मोठ्या प्रमाणात झाली। त्या अनुषंगाने कलेक्टर महोदय आले, तहसीलदार महोदय आलेत, प्रांत आलेत, मंत्री महोदय आलेत, परंतु आम्ही जरा आता पाहतोय आम्हाला एक आस जगलेली होती की हे सरकार या माध्यमातून भरपूर काही मदत मिळवून देईल। परंतु दुर्दैवी असं आहे का काल आलेल्या GR मध्ये स्पष्टपणे आमचा तालुका वगळलेला दिसतो। त्यामध्ये उतराण असो, हनुमानखेडा असो, तिथलं गावं डुबलेली होती। शेतीमालाचं शेतींचं भरपूर काही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं। परंतु दुर्दैवी असं आहे का आमचा तालुका वगळला गेला। तर आमचा प्रश्न आहे सरकारला का इथे पूरग्रस्त परिस्थिती झाली होती किंवा न झाली होती का, इथल्या शेतीमालाला भरपूर मोठ्या उत्पन्न आलेलं होतं का, गावात पाणी शिरलेलं नव्हतं का, मग का म्हणून तुम्ही हा तालुका वगळला आणि लोकांच्या भावनांशी खेळ खेळलाय। आमची मागणी आहे या माध्यमातून सरकारची का तुम्ही योग्य ते पंचनामे केलेत, योग्य ते सगळं काही निकष बाजूला ठेवून तुम्ही आज या जे लोक पूरग्रस्तमुळे ग्रस्त झाले होते त्यांना मदत करावी आणि त्यांना योग्य प्रमाणात त्यांना मुबलक प्रमाणात मदत द्यावी आणि त्यांच्या भावनांशी खेळणं बंद करावं, एवढी आमची प्रामुख्याने मागणी आहे। आपले जे आमदार कोण आहेत? आमचे आमदार आदरणीय अमोलदादा पाटील एक यांनी हे त्यांच्याकडे आम्ही एक मागणी करतो का दादा सत्ताधारी आहेत तर तुमच्या नक्कीच अपेक्षा सत्ताधारी आमदार असल्यामुळे ते सत्तेत असल्यामुळे आमच्या त्यांच्याकडून भरपूर काही मोठ्या प्रमाणात अपेक्षा आहेत का दादांनी सुद्धा या गोष्टीबद्दल येणाऱ्या अधिवेशनात म्हणजे आवाज उठवावा आणि या लोकांना न्याय द्यावा, अशी आम्ही त्यांना बी या तुमच्या माध्यमातून मागणी करत आहोत। पण असं कसं काय ते वगळलं गेलं हे आमचा प्रश्न दादांनाही आहे का दादा हे असं कसं काय झालं का, आपलं तुम्ही तो पाहणी केली का नाही केली असेल तर मग कसं काय हे यातनं वगळलं गेलं, हे प्रश्नचिन्ह मोठ्या प्रमाणात उपस्थित होत आहे।